महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। कपकेकमधून विषबाधा होऊन मृत्यू झालेल्या श्रेयांश अंगज याचा मृतदेह बुधवारी उत्तरीय तपासणीसाठी पोलिसांनी दफनभूमीतून बाहेर काढलाय। यावेळी अन्न आणि औषध प्रशासन, भेसळ प्रतिबंधक आणि आरोग्य विभाग यांनी आवश्यक ते नमुने तपासणीसाठी घेतलेत। पोलिसांच्या पंचनाम्यानंतर श्रेयांशवर अंत्यसंस्कार करण्यात आले। दरम्यान श्रेयांशची बहीण काव्या हिची उत्तरीय तपासणी कोल्हापुरातच झाली आहे। चिमगावमधील रणजित अंगज यांचा मुलगा श्रेयांश आणि मुलगी काव्या यांना नातेवाईकांनी आणलेल्या केकमधून विषबाधा झाल्याचं प्रथम दर्शनी स्पष्ट होत आहे। सोमवारी मुलांना पोटात दुखून उलट्या सुरू झाल्याने प्रथमोपचार करण्यात आले होते, पण त्यांच्या प्रकृतीत फारशी सुधारणा झाली नाही। मंगळवारी सकाळी श्रेयांशचा मृत्यू झाला। दरम्यान गंभीर असलेल्या काव्याला खासगी रुग्णालयात दाखल केले। तिचा उपचार सुरू असताना सायंकाळी मृत्यू झाला। अन्न आणि औषध प्रशासन विभागाने सहाय्यक आयुक्त प्रदीप पावडे, सहाय्यक आयुक्त US लोहकरे, अन्न सुरक्षा अधिकारी RP पाटील यांच्यासह पथकाने ज्या दुकानातून नातेवाईकांनी केक खरेदी केला तेथे तपासणी केली। तसेच अंगज कुटुंबियांच्या घरी जाऊन खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेतलेत। हे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेकडे पाठवण्यात येणार आहे। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।